नमस्कार, मी जयश्री चंडक. आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. आज आपण सिपना कॉलेजच्या प्रांगणात आहे. आज शिवजयंती आहे. शिवजयंतीच्या निमित्त सिपना कॉलेजने यांनी एक अनोखा कार्यक्रम घेतला आहे. या प्रांगणात आपण बघितलं आहे की एक ढोल ताशेच्या गजरांनी आणि शिवजयंतीच्या घोषवाक्यांनी जय भवानी जय शिवाजी या नाऱ्यांनी सर्व वातावरण प्रसन्नमय करून टाकलेलं आहे. आणि विविध कार्यक्रम त्यांनी केलेले आहे. भव्य मिरवणूक निघालेली आहे. तर आणखी काय आहे, काय होणार आहे, पुढचे कार्यक्रम कसे आहे, काय सांगणार आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सिपना कॉलेजनी एक नवीन उपक्रम राबवलेला आहे. आपण जाणून घेऊया आणखी काय उद्देश होता आणि काय सामाजिक संदेश देणार आहे जगदीश भाऊ गुप्ता यांच्यासोबत. नमस्कार भाऊ. नमस्कार ताई. काय संदेश देणार आहे तुम्ही? सिपना कॉलेजला एवढं चांगला कार्यक्रम केला आहे आज. आज नाही, गेली अनेक वर्ष सिपना परिवारातले जे विद्यार्थी आहे ते दोन उत्सव अतिशय उत्साहानं साजरा करीत आहे. 12 जानेवारीला युवा दिन म्हणून स्वामी विवेकानंदांचा जन्मोत्सव आणि 19 फेब्रुवारी शिवजन्मोत्सव या दोन महान विभूती इतिहासात जे आम्हाला भारत मातेनं दिले आहेत त्यांचा जन्मोत्सव आमच्या परिवारातली विद्यार्थी अतिशय उत्साहानं साजरा करीत आहे. आणि त्या मागचा उद्दिष्टच आहे की त्यांनी दिलेला जो संदेश आहे, त्यांनी घडवलेला जो समाज आहे, त्यांनी जी सामाजिक क्रांती आणि दुश्मनांच्या विरोधात जो लढा दिला तो संघर्ष संपूर्ण समाजासमोर यावं हा उद्दिष्ट घेऊन सिपना परिवारातील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांना सहाय्य करणारे सगळे गुरुजन अतिशय उत्साहानं आणि हा संदेश हा संघर्ष समाजापर्यंत पोचवावं हा उद्दिष्ट घेऊन हे जन्मोत्सव साजरा आम्ही दरवर्षी करत आहोत. दरवर्षी महाराजांवर गाढा अभ्यास असणारे वक्ते आमच्या इथे येतात आणि महाराजांनी काय घडवलं, कसं पराक्रम दाखवलं या सर्वांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसमोर ठेवत असतात. यावर्षी दुसऱ्यांदा देशमुख सर आपल्याच अमरावती जिल्ह्यातील आहे, ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा महाराजांनी कसं पराक्रम गाजवलं, कोणत्या प्रकारे संघर्ष केलं, विपरीत परिस्थितीमध्ये कसं स्वराज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याचा संपूर्ण इतिहास विद्यार्थ्यांना सांगणार आहे. आणि या पद्धतीनं आम्ही आमचे जे पूर्वज आहे, आमचे जे विविध क्षेत्रामध्ये पराक्रम गाजवणारे ते सांस्कृतिक क्षेत्रात असो किंवा शस्त्रक्रांतीच्या माध्यमातून असो, या दोन्ही माध्यमातून जे आज शूरवीरांनी हा समाज घडवलं त्यांची माहिती समाजातील जे
नवीन पिढी आहे त्यांच्यापर्यंत कशी पोचेल यासाठी सिपना परिवार प्रयत्नरत आहे. गेली अनेक वर्ष हा उपक्रम सुरू आहे. भविष्यात सुद्धा आम्ही हा उपक्रम राबवण्याचा 100% यशस्वी प्रयत्न करणार आहोत. एक सामाजिक संदेश काय देणार? सामाजिक संदेश हाच आहे की ज्या प्रकारे छत्रपती शिवरायानं शून्यातनं विश्व निर्माण केलं प्रतिकूल परिस्थितीमध्ये, म्हणजे जेव्हा मोगलांचा प्रचंड मोठी ताकद होती त्या ताकदीच्या विरोधात, आदिलशाहीची मोठी ताकद होती त्या ताकदीच्या विरोधात महाराजांनी छोटासा लहानसा रोपटा लावला आणि हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून मोठा वटवृक्ष अतिशय कमी वयात, म्हणजे महाराजांना फारच कमी वय मिळालं, जेमतेम 50 वर्ष. जसं जर आपण आकलन केलं तर 5 वर्ष तर लहानपणीच जातात. आणि त्यांनी समजा 6व्या वर्षापासून सगळं आई जिजाऊंनी त्यांना शिकवण दिली असेल तर फक्त 45 वर्षामध्ये त्यांनी एवढा मोठा हिंदवी स्वराज्य प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण केलं. हा समाजाने आपल्या डोळ्यासमोर आणून कोणत्याही परिस्थितीमध्ये विपरीत काळामध्ये आपण संघर्ष करू शकतो हा संदेश महाराजांकडनं घेतलं पाहिजे. आपली संस्कृती वाचवण्यासाठी, आपला धर्मरक्षण करण्यासाठी वाटेल ते त्याग करण्याची मानसिकता समाजाने आपल्या मनामध्ये तयार ठेवावी. मला असं वाटतं की हाच संदेश आजच्या दिवशी पुरेसा राहील. आणि महाराजांचं चरित्र वाचल्यानंतर त्यातनं तर अनेक संदेश आपल्याला घेता येईल, समाजाला घेता येईल. तो संदेश प्रत्येक समाजाच्या व्यक्तींनी घ्यावं असा संकल्प या दिवशी प्रत्येक समाजातील लोकांनी घ्यावं एवढंच सांगतो. खूप छान पद्धतीने माहिती दिली आहे जगदीश भाऊंनी. सामाजिक माहिती पण दिली आहे आणि तरुण पिढींनी काय करायचं हे पण माहिती दिली आहे. आता पुढील कार्यक्रम काय आहे अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.